नमस्कार मित्रांनो. एक थोडंसं कागदपत्राविषयी मी माहिती सांगणार आहे. थोडंसं एक 10-5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघून सर्व कागदपत्राची शंका दूर करून घ्या. तर लक्ष द्या, ज्यावेळेस आपण एखाद्या भरतीचा किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो त्यावेळेस आपल्याला डॉक्युमेंटची आवश्यकता असते किंवा कागदपत्राची आवश्यकता असते. त्याच्यासाठी जे काही कागदपत्र लागणार आहेत त्याचीच यादी मी सांगणार आहेत. कारण बऱ्याच पालकांच्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत की सर आम्हाला डॉक्युमेंट माहीत नाहीत, भरतीसाठी कोणते लागतात, काय लागतात, कसे लागतात. तर त्यासाठीच मी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे, एक शेवटपर्यंत बघा. इकडं आता लक्ष द्या. शैक्षणिक कागदपत्र म्हणजे प्राथमिकता, तुम्ही 10वी पास झाल्यानंतर तुम्हाला एक मार्कशीट आणि प्रमाणपत्र मिळतं. प्रमाणपत्र म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे दोन्हीही आपल्याला अनिवार्य आहे. 10वी पास झाला असेल तर 100% ते मिळणार आणि अनिवार्य आहे. त्यातली त्यात दुसरी गोष्ट 12वी पासचं सुद्धा 10वी सारखंच आपल्याला एक बोर्ड सर्टिफिकेट आणि एक मार्कशीट मिळणार आहे, ते सुद्धा आपल्याला कंपल्सरी आहे. त्यानंतर पदवी प्रमाणपत्र ज्याची डिग्री किंवा पदवी पूर्ण झालेली आहे त्यासाठी पदवी प्रमाणपत्र कंपल्सरी जरुरी आहे किंवा लागणारच आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला. जे विद्यार्थी शाळेत आता सध्या करंटला कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये किंवा डिग्री डिप्लोमा XYZ कुठं पण असू द्या, ज्या ठिकाणी शिक्षण घेतात त्या ठिकाणचा एक बोनाफाईट लागतो. जर तुम्ही करंटमध्ये असा रेसिडेंटली तुमचं जर ॲडमिशन जर असेल तर, नाही तर तुमच्याकडं 12वी 10वी किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला TC म्हणजेच काय, ट्रान्सफर सर्टिफिकेट, आणि LC म्हणजे काय, लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला 12वीपर्यंत असतं आणि TC तुम्हाला 12वी नंतर तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणून तुम्हाला मिळतं दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. तर हे शैक्षणिक कागदपत्र तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडं तुमच्या कागदपत्राचे 2 ते 3 झेरॉक्स ठेवाव्याच, कायम तुमच्याकडे असाव्याच. त्यानंतर नाव जन्मतारीख आधार कार्ड, कागदपत्रामध्ये आधार कार्ड, मार्कशीट आणि LCवर तंतोतंत सारखे असावे, म्हणजे जुळणारे असावे, सेम टू सेम असावं ते. आता हे झालं आपलं शैक्षणिक कागदपत्र. त्याचबरोबर मी तुम्हाला आता एक ओळखीचा आणि आपला ॲड्रेस, ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा, त्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत बघा. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आपल्याला अनिवार्य आहे. इथं शब्द लिहिला आहे बघा मी, अनिवार्य. आधार कार्ड अनिवार्य आहे आपल्यासाठी. त्याचबरोबर पॅन कार्ड सुद्धा आपल्याला पाहिजे. पॅन कार्ड एक तुमचा ओळखीचा पुरावा होऊ शकतो, ॲड्रेसचा पुरावा नाही होऊ शकत, पण पॅन कार्ड हे तुमचा ओळखीचा पुरावा होऊ शकतो, त्यासाठी हे अनिवार्य आहे. त्याचबरोबर मतदान कार्ड एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा असणं गरजेचं आहे तुमच्याकडं. त्याचबरोबर आता मी तुम्हाला जात आरक्षण म्हणजेच काय, ज्या कॅटेगरीतून तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये म्हणा किंवा एखाद्या भरतीचा फॉर्म भरताय त्यासाठी तुम्हाला आरक्षणाची गरज असते. तर आरक्षणासाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा महत्त्वाची आहे. सध्या तुम्ही जर एक्झामची तयारी करताय, सरळ सेवा म्हणा, पोलीस भरती असू दे किंवा आपलं XYZ कुठले एक्झाम असतील, तर त्यासाठी तुम्हाला सध्या तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही आहे. पण जर तुम्ही व्यावसायिक शिक्षण घेणार असाल 12वी नंतर, डिप्लोमा म्हणा, डिग्री म्हणा, परत लॉ म्हणा, LLB, अशा ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे, म्हणजे जात प्रमाणपत्र. आता ही जातीच्या प्रमाणपत्राचं झालं. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी. नॉन क्रिमिनल फक्त SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी हे 2 प्रवर्ग सोडून प्रत्येकाला नॉन क्रिमिनल लागणारच आहे. त्यामुळं त्याची व्हॅलिडिटी संपते का, व्हॅलिडिटी कधी संपली, हे सर्व बघून तुम्ही ती काढायचं. त्यानंतर EWS आपल्या महाराष्ट्रात, मराठा समाजासाठी EWS आरक्षण महाराष्ट्रात नाही आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला, बहुतांश मुस्लिम समाज OBC मध्ये आहे, तसाच मराठा समाजसुद्धा कुणबी म्हणजेच OBC मध्ये आहे. त्याचबरोबर राहिलेला जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने SCBC म्हणून एक स्वतंत्र प्रवर्ग केलेला आहे. त्या प्रवर्गाला स्वतंत्र 10% आरक्षण आहे. त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे, SCBC म्हणून स्वतंत्र प्रमाणपत्र पाहिजे. त्याचबरोबर मराठा समाजासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस एखादा उमेदवार किंवा कॅन्डिडेट
केंद्र सरकार म्हणजेच भारत सरकारचे नोकरीसाठी अप्लाय करत असेल किंवा जाहिरातीसाठी अप्लाय करत असेल तर त्यावेळेस त्याला केंद्र सरकारच्या फॉर्मॅटनुसार त्याला EWS सर्टिफिकेट पाहिजे. कारण केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही, त्यांनी आरक्षण EWS मधनं दिलेलं आहे. म्हणजेच काय, सोशल आणि इकॉनॉमिकली म्हणजे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास या प्रवर्गातून मराठा समाजाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आरक्षण मिळतं. त्याचबरोबर दुसरा राहिला मुद्दा आपल्याकडे इतर कागदपत्रेमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे ते बघूया. आता इतर कागदपत्रामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनिवार्य गोष्ट आहे, तुम्ही महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा भारत सरकार असू द्या, प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करणार भरतीसाठी त्यावेळेस तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार म्हणजे लागणारच. त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला. त्याचबरोबर जन्मदाखला तुम्हाला सांगायचं झालं तर तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जन्मतारीख असते, परत तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जन्मतारीख असते. त्याचबरोबर ट्रान्सफर सर्टिफिकेट त्याच्यावर सुद्धा तुमची जन्मतारीख असते आणि ग्रामपंचायतनी किंवा तुमच्या नगरपालिका नगर परिषद यांच्याकडून तुम्हाला जन्माचा दाखला मिळाला असतो, त्याच्यावर सुद्धा जन्मतारखेचा उल्लेख असतो. त्याचबरोबर जे विद्यार्थी समांतर आरक्षणाचा भाग आहेत त्यात कोणते त्यात आता खेळाडू, परत NCC, परत आणि आता पोलीस विभागाचा विचार केला तर आपले होमगार्ड येतात, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असे अनेक जे समांतर आरक्षणाचे उमेदवार आहेत त्यांनी त्यांचं आरक्षणाचं प्रमाणपत्र असणं त्यांचं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता हे तर आपल्याला पासपोर्ट साईज फोटो हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे, हे तर कंपल्सरी आहेतच. आपण पहिले दुसरेपासून आपल्याकडे ते आहेतच पासपोर्ट साईज फोटो. त्याचबरोबर गॅझेट नावाची एक कॉपी, थोडक्यात आता समजा एखाद्या महिलेचं लग्न झालेलं आहे, त्या महिलेचं 10वी 12वी तिच्या माहेरच्या नावाने असणार आहे, 10वी 12वी. त्याचबरोबर ती लग्न झाल्यानंतर तिचं ओळखपत्र किंवा पत्त्याचा पुरावा ही सासरच्या नावाने असणार आहे. त्यामुळं ती दोन्ही नावं सेमच आहेत, ह्यासाठी तुम्हाला गॅझेट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा तुमचं विवाह प्रमाणपत्र असलं तरी चालेल. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा किंवा आपलं स्टेट गव्हर्नमेंट ह्याच्यात ड्रायव्हरच्या जागा भरपूर निघतात. ड्रायव्हरच्या जागेसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला TRचं लायसन महत्त्वाचं आहे. TRचं लायसन असलं तर तुम्हाला हेवीचं लायसनसुद्धा तुम्ही काढून घ्या, कारण हेवीचं लायसनसुद्धा बऱ्याच मोठ्या ज्या गाड्या असतात, आपलं अशोक लेंडर म्हणा 6 टायर, परत आणखी त्याच्यापेक्षा मोठ्या ज्या गाड्या असतात त्यासाठी तुम्हाला हेवीचं लायसन लागणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला हेवीचं लायसन जरुरी आहे तुम्ही जर ड्रायव्हरसाठी जर फॉर्म भरत असाल तर. त्याचबरोबर अर्जासंबंधित कागदपत्रे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे किंवा ज्या ठिकाणी काय XYZ तुम्ही कुठेही फॉर्म भरा त्या ठिकाणची एक तुम्हाला पावती पाहिजे, पेमेंट भरलेली पावती एक पाहिजे. त्याचबरोबर तुमचं ऑनलाईन पेमेंट केलेलं चलन पाहिजे, हे अनिवार्य आहे. त्याचबरोबर तुमचं हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्ड आलेलं पाहिजे. आणि जरी तुम्हाला काही कागदपत्रात जरी अडचण आली, कागदपत्र कसे आहेत काय सर मला काय समजणं आहे काय करायचं आहे, त्यावेळेस जरी तुम्हाला अडचण आली तरी तुम्ही बिंदास मला कॉल करून विचारू शकताय. माझा नंबर मी स्क्रीनवर देत आहे, नोट करून घ्या. 91 39 38 9008. ओके, काही अडचण असली तरी मला कॉल करा.